आंबरेड राहुलवाडी यांच्याकडनं बहुमूल्यसं 200 रुपयाचं सुरुवातीला पारितोषिक आलेले स्वीकार करतो. आभार मानतो. धन्यवाद. सुस्वागत. नमस्कार. धन्यवाद. रंग देवता आणि स्थान देवतेला प्रथमतः नम्र अभिवादन करून जमलेल्या माझ्या तमाम भजनी रसिकांच्या चरणाशी नतमस्तक होऊन आज या निसर्गरम्य अशा गावामध्ये साहित्य रामवाडीवाडीमध्ये श्री महापुरुष नवतरुण विकास मंडळ आयोजित श्री सत्यनारायणाची महापूजा, महिलांसाठी हळदी कुंकू समारंभ आणि सांस्कृतिक कार्यक्रम व सत्कार समारंभ, स्थानिक भजन आणि आता हा सांगता समारोह म्हणून आमने सामने डबलबारीचा हा रंगीत तसा संगीत जंगी मनोरंजन डबलबारीचा सामना आयोजित करण्यात आलेला आहे. या सामन्यासाठी मी बुवा स्वतः श्री समीर रामा कदम लिंग रवनाथ प्रासादिक भजन मंडळ गाव पोखरण तालुका कुडाळ जिल्हा सिंधुदुर्ग मला पाठवा साथ करत आहे. त्यात प्रथमच स्वप्नीलजी तांबे आणि तबला साथ करतायत ते भूषणजी रेडकर, सदा हसत चेहरा यांचा असं ते भूषणजी रेडकर आणि चकवा साथ करतायत ते जयदीप पाटील आणि माझं भजन मंडळ. त्याचप्रमाणे आजच्या या डबलबारी सामन्यासाठी आमच्या जोडीला असणारे आजच्या एका रात्रीपुरतीचे आमचे प्रतिस्पर्धी व श्री स्वप्नील मेस्त्री, श्री ठाणेश्वर प्रासादिक भजन मंडळ मुंबई दिवा त्यांना पाकून साथ करतायत ते निखिलजी पावसकर आमचे मित्र आणि तबला साथ करतायत ते भूषणजी रेडकर. त्याचप्रमाणे त्यांच्या मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय विनोदजी शिंदे यांचं सुद्धा आणि त्यांच्या भजन मंडळाचं सुद्धा माझ्या मंडळाच्या वतीनं लाख लाख आभार व्यक्त करून अवघ्या जगतांचा आराध्य दैवत श्री गणपती गजाननाच्या चरणाचे नतमस्तक होऊन, विद्येचा आराध्य दैवत सरस्वती मातेच्या चरणाचे नतमस्तक होऊन, महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून माझे ग्रामदैवत श्री लिंग रवनाथाच्या चरणाचे नतमस्तक होऊन, श्रीदेव रामेश्वर, श्रीदेव खामेश्वर, श्रीदेव गांगेश्वराचे कृपा आशीर्वाद घेऊन श्री महापुरुषाच्या चरणाचे नतमस्तक होऊन, श्री सत्यनारायणाचे कृपा आशीर्वाद घेऊन ऐसरल्या जागेवाल्यास नमस्कार करून गडकरीच्या परमपूज्य भालचंद्र बाबांचे कृपा आशीर्वाद घेऊन आजच्या या आमने सामने रंगीत तथा संगीत मनोरंजक डबलबारीला सुरुवात करतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र. त्याचप्रमाणे माझ्या बाजूला बसलेले आदरणीय या गावचे पाटील सन्माननीय चंद्रकांत सदाशिव रांबडे आणि आमच्या बुवांच्या बाजूला बसले ते सन्माननीय सुरेश शंकर रांबडे. त्याचप्रमाणे सन्माननीय बुवा जयराम गोपाळ रांबडे. त्याचप्रमाणे संदीप ज्यांनी आम्हाला फोनद्वारे संपर्क केला ते संदीप रांबडे यांचे सुद्धा माझ्या मंडळाच्या वतीनं लाख लाख आभार व्यक्त करतोय. या मंडळाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, खजिनदार, सल्लागार, सर्व सभासद, ग्रामस्थ आणि महिला मंडळ यांचं सुद्धा माझ्या मंडळाच्या वतीनं लाख लाख आभार व्यक्त करतोय. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. आणि कैलासवासी निलेश रांबडे एक सुंदर चखवा वादक आणि भजनप्रेमी असे आमचे मित्र ज्यांना आम्ही प्रेमाने पप्पू म्हणायचो, त्यांच्या मृतात्म्यास चिरशांती लाभो अशी त्या भगवंताच्या चरणी, महापुरुषाच्या चरणी प्रार्थना करतोय आणि भजनाला सुरुवात करतोय, नामस्मरणाला सुरुवात करतोय. काय बुवा बोलले सुरुवातीला बरंच काय, त्याची परतफेड नक्की करणार, त्यात काय वाद नाही. पण आज बुवाने सांगितलं की काय प्रत्यक्ष तात्यावींचं माझ्या बाजूला हात बसवलं. पण आज मी श्री महापुरुष नवतरुण विकास मंडळ साळीस्ते रामवाडेवाडी यांचे लाख लाख आभार व्यक्त करतोय. का? कारण पंढरपूरला जायची खूप इच्छा होती, पण आज साक्षात विठ्ठल हात बसवला. दिसत की ना, फक्त कमरेवर हात ठेव गई. तुका का वाटलं तुकाच बोला घेता? अरे आय एम गावचो होय मी, गावचो. ठीक आहे, मनोरंजन नक्की म्हणून त्यात काय वाद नाही. थोडासा सडन कार्यक्रम चालू आहे. 28 एप्रिल आता कशाक लावतो तेच पैसे आमक वाढून दे ना फटाके.
सलग 28 तारीखपासून आज 10 तारीख कार्यक्रम आहे सलग. माझा जीव बघा आई शपथ. पण तरी सुद्धा पेलवते आणि परत पुढच्या 28 मे पर्यंत मध्ये 2-4 तारखे गॅप होत सलग कार्यक्रम आहेत. कारण हे व प्रेम आहे. हे मोठे पण सांगत नाही, ह्या प्रेम आहे. आता माझी तारीख ह्यांका मिळतच नाही तुला सांगायचं म्हणून लक्ष दिला. काय जण माझ्यामुळे तारखे बदलतं पूजेची. ह्या प्रेम आणि ह्या आम्ही कमवलेला पुण्य हवा. जास्त मोठेपणा नाही सांगणार, पण प्रथमतः भगवंताचं नामस्मरण. कारण बुवाने सांगितलं, संत तुकाराम महाराजांनी सांगितलं, नाशिवंत देह सारा भजनाचा रंग सोडू नको. आणि तो ह्या समीर कदमन अजूनपर्यंत भजनाचा रंग सोडलेला नाही. मग भले आवाज बसंदे नाही आणि काय पण पांडुरंगा कृपा करा आवाज सुटावे. किती आवाज कमी करा. सुंदर साऊंड सर्व्हिस आहे, पण काय मॉनिटर होय होतं. या साऊंडमुळेच आवाज बसले होते. आज आमचे आवाज बसले आहेत, उद्या इथे बसले त्यांचे कान बसलेले आहेत. विचारते का थै जाऊन काय परिस्थिती आहे करा की नावशी. त्या चाव 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 होता त्याच्यात ह्यांका वाईट सवय वाईच वाढ सागपनी धा सानी धप गगपनी धप गरे नी सा. ऊंचे लोगों की ऊंची पसंत बघ. यूट्यूब तुझ्या टायमात खाली होता स्टँड, माझ्या टायमात किती उंच झाला तर बघ. सांगते ऊंचे लोगों की ऊंची पसंत. तो भियालेलो तो बंद करून तकडे घराकडे जाऊचे तयार केलो. उंची लहान पण आपला सगळा माना इकडे बाहेर यावं भेटा सांगते काय करते. ठीक आहे, मनोरंजन आहे, राग नाही ना. मनोरंजन म्हणून जरा तुम्हाला हसवण्याचा प्रयत्न आहे, बाकी काय विषय नाही. आजच्या दिवसापर्यंत आजच्या ह्या रात्रीपर्यंत आज तुमचं मन खुश होणं गरजेचं आणि या मंडळाचे पैसे वसूल होणं गरजेचं. भजन रसिक किती आहे याला आम्ही महत्त्व देत नाही, पण ते दर्दी किती आहे याला आम्ही महत्त्व. हल्ला म्हणजे काय. ठीक आहे असं. सन्माननीय दीपक अरुण रांबाडे यांच्याकडनं त्यांचे मित्र आणि त्यांचे बंधू कैलासवासी श्री निलेश सुरेश रांबाडे उर्फ पप्पू यांच्या स्मरणार्थ आणि आमचे बुवा श्रीकांत शिरसाट यांना ते चकवा साथ आणि कोरस साथ करणारे होते ते निलेश सुरेश रांबाडे यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करतोय. आणि दीपक अरुण रांबाडे यांच्याकडनं माझ्यासाठी 100 रुपयाचं बहुमूल्य असं पारितोषिक आहे, स्वीकार करतोय, आभार मानतोय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.
हॅलो 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 ठीक हॅलो 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 जिस जिसने तेरा नाम लिया जिस जिसने तेरा नाम लिया वो लिए किसके साईनाथ 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 तेरे हजारों हाथ साईनाथ तेरे हजारों हाथ साईनाथ तेरे हजारों हाथ साईनाथ तेरे हजारों कीर्ती हराची मुखी बोलवेना कीर्ती हराची मुखी बोलवेना वल्यदाता मनुजा कळेना वल्यदाता मनुजा कळेना एकाग्रनाथ विषांगिकारी एकाग्रनाथ विषांगिकारी जवीन शंभो मज कोण तारी तू जवीन शंभो मज कोण तारी जवीन शंभो मज कोण तारी तू जवीन शंभो मज कोण तारी मज कोण तारी मज कोण तारी धन्यवाद बुवा. सुंदर भजनाची सुरुवात आणि गोड गळा बुवांचा स्वप्नील मिस्त्री म्हटल्यानंतर
आज चिंतामणी पांचाळबुवा यांचे ते पट्ट शिष्य आहे आणि अप्रतिम गायन आहे. आणि बुवा पहिली गोष्ट महत्त्वाची, आजी तुमची पेटी बोलते ना, ओरिजिनल पॅरिस सूर खरा ना, अप्रतिम. आणि त्याच्यावर तुम्ही जे खेळताय म्हणजे जर चांगला तर चांगला, आणि तुमका खेळवणारा माणूस एवढा समजलं. पण हे जे आहे हे टिकवा, काय हरकत नाही. उद्या सुद्धा माझ्या जोडीलाच आहे, पण सततचे कार्यक्रम आहेत, तुम्हाला सुद्धा आहेत. पण माझं जरा जोर जास्त आहे, त्याच्यामुळे थोडासा आवाज 19-20 आहे. पण कार्यक्रमाला कुठे गालबोट लागेल असा कधी होणार नाही. कारण तुम्ही सांगितलात बुवा, वाल्या कोळ्याचा वाल्मिकी झाला, त्याच्यानंतर रामायण लिहिलं गेलं, बरं ना. मरा मरा हा उच्चार करता करता राम राम हा उच्चार त्याच्या मुखातून येऊ लागला, बरं की नाही. आणि त्यानंतर रामायण लिहिलं गेलं. मग तो राम हा जो उच्चार आहे तो कोणता, तर तो ज्यावेळी सागर मंथन झालं त्यामधून हलाल विष बाहेर पडलं, ते शिवशंकराने प्राशन केलं आणि तेव्हापासून त्यांना नीलकंठ म्हणू लागले. आणि त्यांची अंगाची लाई लाई होऊ लागली. ती लाई लाई काही शांत होत नव्हती बुवा. ज्यावेळी शंकर निद्रिस्त अवस्थेत गेले तो दिवस म्हणजे महाशिवरात्री. आणि त्याच्यानंतर त्यांच्या मुखातून आपसुक राम हा उच्चार आला. तो राम म्हणजे आत्म्यातनं निघालेला राम आहे. आवाज बसा देत, आत्म्यातनं येणारा राम काही दिसणार. आणि माका गरज नाही, कारण माझ्या वडिलांचंच नाव राम. काय चाय पिताना खेळा बोलत तू घराकडे बडबडत असते, बडबड होय पण हो 1500 दिले आणि ठीक आहे ना, गप राहा ना. बुवा सांगतात काय 1500 रुपये त्यांना भाव देता आणि आता 3000 मिळतले. माका विचारता वहिनी का भेटले काय. अरे वहिनी भेटले तर दाखवितो ना. आता ATM कार्ड घेतले ना, कधी इले ते त्याचे त्याकाच माहीत. पण बुवा लाडकी बहीण योजना येण्यापेक्षा आज आमच्या महिला सुरक्षित नाहीत, आहेत काय. त्यांच्यासाठी कोणती योजना येणं गरजेचं आहे, सुरक्षा योजना येणं गरजेचं आहे. पटलं तर टाळी. सुरक्षा, त्यांची सुरक्षा महत्वाची आहे बुवा. कारण 7-8 वर्षाच्या मुलीवरती बलात्कार होतोय, हे कुठेतरी थांबणं गरजेचं आहे. लक्षात दिला. तुझा काय विषय, तुझा विषय भारी आहे. कारण त्यावेळी वाल्या कोळी आपल्या बापाला म्हणता पिताजी. त्यावेळी आताचे पोरगे डॅड किती नाही म्हणायचे बापाशी. अरे वाल्या कोळी जर आपल्या बापाला म्हणतो पिताजी, मी केलेलं पाप त्याच्यात तुम्ही सहभागी आहात का. पिताजी न मग सासऱ्या काय म्हणू ससुरजी. तेव्हा ह्या काय नाही होता. तेव्हा आम्ही वडिलांना प्रेमाने हाक मारायचो, अहो बाबा, बरोबर ना, प्रेमाने हाक मारायचो. आईला घ्या असे म्हणतो. आता पोरगे बापाशी हाक मारतात, अहो डॅड, जिथे पण मी ऍड करून टाकले. औषिक आऊस म्हणतच ना, औषिक हाक मारणार मॉम. हो मॉम. त्या दिवशी आमच्याकडे एक मुंबईला येली, आपल्या पोरग्या खळ्यात सोडल्या आणि शेजारी गजाली मारू गेली. गजाली मारू गेल्यावर तो पोरगा औषध शोधूक लागलो, मॉम 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 मॉम. आणि ही आजी बसली तशी, घरात आजी होती. तिकटल्या का भूक लागली, तिनं टोपातलं भात काढले आणि त्याका भरवल्या, खा मॉम. कितक्या पडलं त्याका मॉम. नंतर ती सुनबाई म्हणता, अहो आई आई काय करताय. नाही तुझं पोरगं मॉम मागत होतो, त्याका मॉम दिलं. नाही तो मॉम नाही खाणार आहे, तो मॉम म्हणजे मला शोधतो. त्या पोरग्यात मॉम भारी पडलं की नाही. व आज भक्ती कमी झाली आहे, आज भक्ती कमी झालेली आहे. कारण नवविधा भक्तीमधली ही एक भक्ती आहे, श्रवण भक्ती, बरं ना. वडिलांच्या आज्ञेवरून आईचं मुंडकं छाटलं ते प्रभू परशुराम, आणि आईच्या आज्ञेवरून बापाला घरात यायला दिले नाही तो गणपती गजानन. खरा की नाही. पण औषध जर पोरग्याला सांगा, बाबू ही पिशवी घे आणि बाजारात जा, तो म्हणणार मम्मी मला वेळ नाही. पण त्याच्या पिल्लून फोन केले ना,
पिल्लू कुठे आहेस? काय पिल्लून केक मारल्या गाडी गेलो बाजारात. भक्ती वो आज कमी झाली. आम्ही सुद्धा आज मंदिराकडून जाताना टू व्हीलर घेऊन गेलो तर काय करतो, आमका मंदिरात जाऊ वेळ नसता, आम्ही टू व्हीलर वरूनच करणार की की. मग देव सांगणार तसंच जा की की. ठीक आहे, तात्याचं वगैरे काय विषय नाही, त्याच्यावरच सगळं चालला. ओम भगनी भागवत्री ओम भट स्वाहा. पण अभिमान आहे. आता हे बुवानी तात्या विंचू का बोलले तुमका प्रश्न पडला असं का बोलले? कारण माझे दात पुढे हो जा आता. पण माझ्या दात एवढा डिमांड की माझे दात बघितल्यावर ज्या तात्या विंचूची भूमिका त्या दिलीप प्रभावळकरांनी केली त्याची आठवण आमच्यासारखे ह्यांच्यासारखे बुवान काय येतात. एकदा जोरदार दिलीप प्रभावळकरांचे. माझे दात पुढे, माझे दोष नाही ना. तू झोप झोप तू झोप, ते मोबाईल द्या तू झोपतो. माझे दात पुढे, माझा दोष नाही. कारण मी लहानपणापासूनच सेलिब्रिटी. उशीर आहे तुम्ही सेलिब्रिटी. माझ्या बारशात एवढी गर्दी, माझ्या औशीचे मैत्रिणी इतके इले काय सांगा तुमका. आणि मैत्रिणी इले काय गडबडले असता गुचल चल चल. कारण मूल झाला त्या बारशाच्या दिवशी औस काय करता, लाडू पेढे घुगरे आणि तांदूळ घेऊन जाता की नाही. बावड्याला जाऊन पूजा करता. औशीची गडबड झाली, मैत्रिणीने घाई केल्याने साधे तांदूळ उचलूचे सोडून बासमती होते ती घेऊन गेली. हो झाले काटले दात. तर काय करू. ठीक आहे,
राजा राम राम कृष्ण हरी हरी राजा राम राम कृष्ण हरी हरी राजा राम कृष्ण हरी राजा सन्मान्य श्री निलेश रघुनाथ रांबडे यांच्याकडनं श्री कैलासवासी निलेश सुरेश रांबडे यांच्या स्मरणार्थ 101 रुपयाचं बहुमूल्याचं पारितोषिक आहे. स्वीकार करतो, आभार मानतो, धन्यवाद. खरोखर एक चांगलं व्यक्तिमत्व. त्याचप्रमाणे सन्माननीय संदीप रांबडे यांच्याकडनं माझ्यासाठी 200 रुपयाचं बहुमूल्याचं पारितोषिक आहे. स्वीकार करतो, आभार मानतो, धन्यवाद. हे 200चीच वाढ बघत होते, कारण पहिले ते का दिले. गोणी खरोखर सुंदर अध्यात्म सांगितलेलं आहे की छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा संत तुकाराम महाराजांना बोलले की आम्हाला याच्यातनं वाचवा, तेव्हा संत तुकाराम महाराजांनी काय जादू केली असेल. ही जादू म्हणजे या नामस्मरणातली जादू आहे बघा. आज कोणती गोष्ट अति करा त्याच्यातनं माती होणार, पण नामस्मरण अशी गोष्ट आहे ते कितीही करा त्यातनं प्रगती होत असते.
आणि म्हणून नामस्मरण करणं गरजेचं आहे. बोने सांगितलं की महिला मंडळ आज डबल बारीला कमी दिसतं का? कारण त्यांना माहित आहे बुवा हल्लीचे डांबीस काहीतरी बोलतो. पण आज या जगामध्ये सगळ्यात पहिला मान जर कोणाला असेल तर तो महिलांना आहे की नाही? कारण 12वी उत्तीर्ण पहिली 1 नंबरला कोण आहे? मुलगी आहे. आणि पोरगी खालसून 1 नंबर. हो. अरे टीव्ही मध्ये ते काय जाहिराती सुद्धा महिलांसाठी साबणाची. लक्ष लगाव तंदुरुस्ती पाव, मोती लगाव खुद जान जाओ. आणि आम्ही पुरुषांनी काय केला? आमका कसली जाहिरात? इजगाड लगाव खुजली बघा. ही परिस्थिती आहे पुरुषांची. आज आरक्षण त्यांकाच हा. मुंबईत जावा महिलांसाठी राखीव, त्याच्यावर फक्त चुकान कोण पुरुष बसलो दिसांजे काय त्या उठवल्यानेच समजा. बरं आपण बसणार ती बसणार, पुरुषांच्या सीटवर पहिली बसणार. ही परिस्थिती आहे. आज मंदिरात गेला तरी महिलांनाच मान आहे. पूजा अर्चना भक्ती श्रद्धा कोण? महिला. आणि आम्ही पुरुष लटकवलेली आहे बघा ती घंटा, पण ती वाजवल्याशिवाय कोण आज जात नाही. ह्या पुरुषांसाठी आहे. आणि म्हणून बुवा आज पण पुरुष नसेल तर महिलेला सुद्धा महत्व नाही. कारण आज महिलेच्या कपाळावर जे कुंकू आहे ते कुंकू जर गायब झालं ना तर त्याच्यानंतरची परिस्थिती काय असते ही त्या स्त्रीलाच माहिती. लक्षात दिला? बाकी काय जास्त बोलत नाही. कारण रंग नवरंग हे डोळ्याने दिसतात, पण भजनामधले रंग किंवा माणसातील रंग हे अनुभवाने दिसतात. पण या हरिनामामध्ये एकच रंग आहे, तो म्हणजे पांडुरंग. पवनपुत्र हनुमंताने त्यावेळी काय केलं? आपली छाती फाडली आणि रामसीता दाखवली की नाही? आताच्या पोरग्यांची छाती फाडा काय दिसणार? विमल माणिकचंद. कलियुग आहे नाही का? बुवा बोलले काय? भावाने भावाला साथ देणं गरजेचं. खरं आता भाव भावाक साथ देणं गरजेचा, पण भावाची बायको येईल ना काही ती वाटोळा लावते. त्याच्यामुळे प्रत्येक भावाने विचार करणं गरजेचं आहे की आज आपला संसार आणि आपलं कुटुंब कसं टिकवायचं. आज एका घराची 5-5 घरं झाली आहेत की नाही? कोणामुळे? तर तुम्ही विचार करा. आता पावट्याची भाजी होती बनवलेलं आईसोबत माका नाही गावली, पण असली तर डब्यातनं द्यावा. माका आवडतात, पण ह्यांनी आज जोर केला पावट्याची भाजी. एका उद्या पाकिस्तान पाठवतो पावट्याची भाजी. हो पहेलगामवरती हल्ला झाला, निष्पाप पर्यटक मारले गेले आणि त्यांना मारताना सुद्धा त्यांना त्यांचा धर्म विचारला गेला. पहिला धर्म विचारला, तू कोण आहेस? जेव्हा हिंदू बोलला ना तेव्हा त्याला ठो म्हणून मारून टाकला. असे 28 पर्यटक मारले गेले. आज आपण प्रत्येक हिंदू बांधवाने विचार करणं गरजेचं आहे. बाजारात गेलो तर प्रत्येकाने खरेदी करताना विचार करणं गरजेचं आहे की आपण कोणाकडे खरेदी करतोय. त्याका पहिलं त्याचा धर्म विचारा आणि नंतर खरेदी करा. पटलं तर टाळी वाजवा. हे आपण ठेवलं पाहिजे. नाही तर आजकाल मराठी बोलणारे सुद्धा आम्हीची पाठ फिरली असे पण काय आहे ना. म्हणून आपण खरेदी करताना विचार करणं गरजेचं. हिला खरेदी करू तसं गुलाबलंय चांगलं. जास्त काही बोलले नाही मला बुवा, पण त्या दिवशी मला सहज असं फोन केला, ये तू सहज माका फोन केला. म्हणता अरे समीर, म्हटलं काय झाला? तर म्हणता काय नाही, हल्ली मका जवळचा दिसत नाही. तर म्हटलं चष्मा लाव. तर म्हणता चष्मा लावले रे, पण चष्मा लावले तर भंगली शेजारी म्हणता तुम्ही चष्म्यात चांगले दिसत नाही. तर मी म्हटलं मग चष्मा काढ. तर म्हणता चष्मा काढलं. चष्मा काढले तर गडबड झाली, शेजारी दिसत नाही. काय रे? बाकी गुलाम आनंदी आनंद असतो बघा, चेहऱ्यावर नेहमी हास्य. तो काळो जरी असलो ना तरी दिसला गोंडस. त्याचं ते व्यंगन आहे, त्याचं रंग आहे, होय की नाही?
पण बघा अजून पण कसं राजस मदनाचा पुतळा अजून राहू आता राहा नको राहू तो पुनव देत हो. त्या दिवशी असं बोर्डात गेले म्हणजे हल्ली बरेच दिवस झाले 10-15 दिवस झाले येऊल्यावर असं बोर्डात जायत होत आहे. याच्या बाजूसून अशी गाडी घेतात घरात ना असा तो आवाज येऊ लागलो. एकदा पुरुषाचा आवाज आहे एकदा स्त्रीचा आवाज आहे. मी म्हटलं काय गडबड याच्या घरात म्हणून फोन लावले. म्हटलं स्वप्नील जरा बाहेर ये. म्हणता इल बाहेर. म्हणता काय रे. म्हटलं काय नाही तुझ्या घरात नेहमी आनंदी आनंद असतो. तू म्हणता कर्माचा आनंदी आनंद. म्हटलं का रे. नाही म्हटलं तुम्ही हसत खेळत असता घरामध्ये आनंदी आनंद आहे ना. तू म्हणता कसलो आनंद. म्हणता आमची पण भांडणं होत बायकोन लाटणं फेकून मारल्या त्या लाटणं चुकला काय मी असतोय आणि लाटणा बसला काय ती असतात आनंदी आनंद. कैलासवासी निलेश राबडे यांच्या स्मरणार्थ यश राबडे यांच्याकडनं 101 रुपयाचं बहुमूल्य पारितोषिक स्वीकार करतोय. आभार मानते धन्यवाद. रूपाचा ध्यानाचा अभंग. कुत्र्याचं चिन्ह भिन्न माका नको तुका नको घाल कुत्र्या गजरात सांगतो. सगमनी रप मपग गमपग मरे नी देवाची ये द्वारी उभा जोरदार आमचे ते चहा वाटणारे काका आता गेले त्याच्यासाठी टाळ्या होते. वा रांबाडे वाडी म्हटल्यानंतर अजिबात गर्व नाही. मग अशी तुम्ही बोलात की 2 बोटात अंगठे असले काय तो दाखवीत फिरतो. त्यांच्या गळ्यात 3-3 चैन. आपलं लक्ष काय असतात तुम्ही चैनी सोड. त्यांनी एका खिशाची जी चायची कप लपून ठेवल्याने म्हणजे त्यांच्या खिशात काय काय असू शकता. ठीक आहे. हे फक्त हसवण्यापुरते बाकी कोणाची मन दुखवण्याचा प्रयत्न नाही. आणि खरोखर आज एवढ्या लोकांमध्ये चहा वाटणं हे कर्तव्याचं काम ते करतायत. एकदा जोरदार टाळा. ते म्हणायचं मी नाही वाटत तुम्हीच वाटत पण न लाजता ते काम करतायत म्हणून त्यांच्यासाठी धन्यवाद. जग से हारा नहीं मैं खुद से हारा हूँ जीना 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 रे गुड़ा गुड़ा आई तुरी चोरी
धन्यवाद. हॅलो. सन्माननीय श्री दीपक विठोबा मांडवकर यांच्याकडनं श्री कैलासवासी निलेश सुरेश रांबाडे यांच्या स्मरणार्थ व श्रीकांत शिरसाट यांचे चकवा वादक आणि कोरस साथ करणारे यांच्या स्मरणार्थ माझ्यासाठी हे बहुमूल्य 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. स्वीकार करतोय, आभार मानतोय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. त्याचप्रमाणे सुंदर रूपावली सादरीकरण वैभव जयसिंग रांबाडे यांच्याकडनं सुद्धा 100 रुपयाचं बहुमूल्य पारितोषिक आहे. स्वीकार करतोय, आभार मानतोय. धन्यवाद.